आखणी करत असताना पहिला जेव्हा आपल्याला कोण ओळखत नव्हतं तेव्हा आजूबाजूला कोण फारसी लोक नव्हते, फक्त एक मूर्तिकार आणि माझ्यातला संवाद असायचा की मी व्यवस्थित करतोय का असं. पण आता ती एक जबाबदारी झाली आहे आणि खूप लोक येतात, बघतात, मागे उभे राहतात, तर थोडंसं दडपण वाढलंय असं म्हणायला हरकत नाही. जर आपण डोक्यात सगळे विचार ठेवले दुनियाभरचे आणि काम करत गेलं ते फक्त काम राहणार. जसं मी बोललो की हा लोकांच्या श्रद्धेचा विषय. पूर्ण सीझन मध्ये 100 एक मूर्त्या होतात. आता सुरुवातच झाली आहे माझी फक्त. नमस्कार, मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर आजपर्यंत बऱ्याच कलाकारांचे इंटरव्ह्यूज घेतले, त्यांच्या मुलाखती घेतल्या, पण असा एक कलाकार आहे ना, त्याच्यासाठी किंवा बाप्पा त्याच्यासाठी वाट बघत असेल त्याच्या आखणीसाठी, आणि तो सगळ्यांचाच आवडता आहे. म्हणजे त्याच्या आखणीसाठी लोक खूप वाट बघत असतात की कधी तो देवाचे ते रूप साकार करतोय. खरं तर ते भक्तिभावानी असतं. आतापर्यंत तुम्ही ओळखलं असेल मी कोणाबद्दल बोलते. प्रशांत आपल्यासोबत खूप स्वागत. खरं तर गणपती बाप्पा हे कलाधिपतीच आहेच. त्यांना साकारताना, त्यांचं रूप घडताना एक सामान्य म्हणून म्हणून तू कसा पाहतोस आणि ही कला कशी शिकलीस, आणि आपण हे आखणीचं काम करूयात बाप्पासाठी, हे कधी मनात आलं होतं? पहिली गोष्ट म्हणजे हे काही असं प्लॅन्ड नव्हतं की मला असंच करायचं आहे किंवा या क्षेत्रात असं, म्हणजे मला आखणीकार म्हणून ओळखावं लोकांनी असं काही कधी कोण विचार करून येतच नाही, ऑनेस्टली सांगायचं तर. पण सुरुवात माझी अशी झाली की शाळेत असल्यापासून चित्रकलेची आवड होती आणि मग ती आवड हळूहळू खूप जास्त डीप होत गेली आणि मग मी जे स्कूल ऑफ आर्टची एंट्रन्स एक्झाम दिली. तिकडे मला कळलं की हां, पास झालो म्हणजे आपण व्यवस्थित करतोय जे काय करतोय ते. त्यानंतर मग हळूहळू जेचे 4 वर्ष संपले आणि ते चालू असतानाच 8वी 9वी पासूनच मी आखणी हे करतोच आहे. सुरुवात माझी लहान मूर्त्यांपासून झाली. छोटे बारके मूर्ती जे आपण पेनवरनं किंवा हमरापूरवरनं आणतो त्या आमच्याकडे एका ठिकाणी आणायचे आणि मग तिकडे ते रंगवायचे. तर एकदा खूप वर्षानंतर संधी मिळाली की आपण करूया प्रयत्न म्हणून, कसं काय असतं. आणि त्यानंतर मग कालांतराने त्या देव आपण म्हणू शकतो की बाप्पाचं वेड अजून वाढत गेलं माझं. आणि मग मग मी थोडंसं माझं वेगळी शैली आणि ह्या गोष्टी कशा करता येतील. जसं काय मी नेहमी म्हणतो की आमचं काय ह्याच्यात इन्व्हेन्शन नाही आहे की आम्ही हे जन्माला घातलं असं. हे आमचे जे आधी करून आलेले जे दिग्गज कलाकार आहेत, ज्यांनी करून ठेवलं आहे आमच्यासाठी, मी असं म्हणतो नेहमी. दीनानाथ वेलिंग सर झाले, राम सारंग झाले, असे मोठी नावं आहेत, ह्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि ह्यांचं आम्ही फक्त एक इन्स्पिरेशन घेतो, एक आदर्श घेतो आणि ते काम आम्ही पुढे नेतो. असे बरेच इथे मूर्तिकार कलाकार आहेत जे त्यांच्या काय म्हणतात, त्यांचा आदर्श घेऊनच काम करत आलेत. आणि आत्ता जेव्हा सगळं आलं आहे आपल्याकडे, तेव्हा कळतं की ही जबाबदारी किती मोठी आहे. कारण एक आखणी करत असताना पहिला जेव्हा आपल्याला कोण ओळखत नव्हतं तेव्हा आजूबाजूला कोण फारसी लोक नव्हते, फक्त एक मूर्तिकार आणि माझ्यातला संवाद असायचा की मी व्यवस्थित करतोय का असं. पण आता ती एक जबाबदारी झाली आहे आणि खूप लोक येतात, बघतात, मागे उभे राहतात, तर थोडंसं दडपण वाढलंय असं म्हणायला हरकत नाही. पण एक आनंद पण आहे की लोक आज मला मुंबई गणेश उत्सवाचा एक चेहरा म्हणून ओळखतात. आणि मला वाटतं की याहून अजून काही चांगलं असू नाही शकत की आपल्याला देवाच्या नावासोबत कधीतरी आठवलं जातं आसपास. तर त्याहून सुंदर काय असू नाही शकत असं मला वाटतं. खरं तर बाप्पाचं रूप आपण जेव्हा पाहतो ना, तेव्हा आपण पहिल्यांदा त्याचे डोळेच पाहत असतो, की यार काय बाप्पाचे डोळे आहेत, कोणी याची आखणी केली असेल, बाप्पा आपल्याशी काय समज. जेव्हा तू ती आखणी करत असतोस तेव्हा तुझ्या मनात नेमकं काय चालू असतं, तेव्हा तुझ्या आणि बाप्पातला काय नेमका संवाद असतो, की आता मी आखणी तर करायला घेतली आहे, पण ती एक धाकधूक असते की हे बरोबर होईल ना, हे लोकांना आवडतंय का, लोक आता बघायला तर येत आहेत, पण एक कसं तू संवाद साधत असतोस? अ, एक असं म्हणेन की पहिला जेव्हा मी सुरुवात करतो तेव्हा थोडासा भान असतो सराउंडिंगचा, की आजूबाजूला आपण कुठे बसलोय, काय करतोय, किंवा मी आता रंग कुठला उचलू, इथपर्यंत भान असतं. पण हा माझा पर्सनल अनुभव आहे की एकदा जेव्हा माझा ब्रश मूर्तीला लागला किंवा मी पाया पडून सुरुवात केली ना, की मग फक्त संवाद त्याचा आणि माझा असतो. आणि मी आधी पण हे बोललो आहे की मला माझ्या कामात प्रामाणिक राहायला
राहणं महत्त्वाचं काय वाटतं मला, की जेव्हा तो डोळे उघडतो त्याचे, तेव्हा मी त्याला पहिल्यांदा दिसतो. तर त्यामुळे मला असं नेहमी एक हे असतं, की अरे हा पहिल्यांदा त्या मंडळाच्या माणसांपेक्षाही आधी मला बघणार आहे, किंवा जी लोकं त्याला एवढं प्रेमाभावनेने घरी घेऊन जातात, त्याची सेवा करतात, त्यांच्या आधी तो मला बघणार. आणि ती दृष्टी माझ्यावर आधी पडणं, म्हणून मला ह्या कामाशी खूप प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. आणि तो प्रामाणिकपणा इतके वर्ष सातत्याने मी करतोय. आणि लिटरली सीझनमध्ये माझं वजन कमी होतं. आणि काय म्हणतात, खायची वेळ नसते, अशी झोप आणि या सगळ्या अनेक गोष्टी असतात. पण कधीच त्या गोष्टीचा मी या गोष्टीचा त्रास आहे म्हणून कधीच बघितला नाही. जेणेकरून आत्ता पण ती जी एक आवड आहे, आत्ता पण इथे काम करणारे अनेक मुलं आहेत, तुम्ही बघू शकता. अंगाला प्लॅस्टर लागलेलं आहे ते, पण त्यांना ते कधी त्रास म्हणून ते बघत नाही. कारण त्यांचं जी कामाची भावना असते ना, ती त्याच्याप्रती असते. इतर कामामध्ये मे बी तो फरक जाणवू शकतो, पण गणपतीच्या कारखान्यात तुम्हाला तो कधीच संध्याकाळ झाली की एक गाणं छान लागलेलं असतं आणि 4 मुलं हसत खेळत कामच करत असतात. कोणी तुम्हाला वैतागलेला आणि भडकलेला दिसणार नाही. हां, मूर्तिकारावर एक वेगळा दडपण असतं, एक वेगळं रिस्पॉन्सिबिलिटी असते. पण मला वाटतं काम करणारा तो एन्जॉयच करत असतो. आणि तसंच मी पण एन्जॉयच करतो. आणि आज ज्या आपण कारखान्यात आलोय त्या कारखान्याचं तर खरं तर खूप कौतुक, कारण का ते सगळ्या कागदी मूर्त्या आहेत. हो. आणि तू देखील ज्या बाप्पाच्या झाकणी करणार आहे, विलेपार्लेचा विघ्नहर्ता, सो त्या बाप्पाबद्दल काय सांगशील आणि आज काय ठरवलेस कशा पद्धतीने आखणी होणार आहे? कारण का आता बरेच जण आले तुला बघण्यासाठी, आपण मगासपासून बघतोय खूप जण येतात आता, सो एकंदरीत काय सांगायला आवडेल? आता मी खरं सांगायचं तर कधी ठरवून जात नसतो. मी गेल्यावर समोर बसल्यावरती जे काही मनात येईल किंवा जे काही त्यावेळेला सुचेल किंवा ज्या रूपात तो बाप्पा आहे, त्या रूपात साजेसं काम केलं जातं. म्हणजे मी तरी तो प्रयत्न करतो. आणि कौतुक करायचं खरंच तर मूर्तिकारांचं करायचं आहे. कारण मी पेशवा आर्टबद्दल ऐकून होतो, की त्यांची ज्या मूर्त्या आहेत त्या संपूर्ण कागदी टिश्यू पेपरने बनवलेल्या आहेत. आता मी जेव्हा कागदी मूर्त्यांवर काम केलं होतं आधी, ते त्याच्यामध्ये एक गोष्ट जी मला जाणवली म्हणजे त्यांना एवढी फिनिशिंग नसायची. आणि बिकॉज ते लिमिटेशन पडतं, मटेरियलचं लिमिटेशन पडल्यामुळे त्याला फिनिशिंग तेवढं होत नाही. पण आता तुम्ही इथे मूर्त्या बघितल्या की असं वाटतच नाही की ते कागदी आहेत. आणि म्हणजे माझा अनुभव हा पहिला असेल की मोठ्या मूर्तीवर, टिश्यू पेपरच्या मूर्तीवर आखणी करायचं. पण खरंच मला असं वाटतं की मूर्तिकाराला एक सल्यूट माझ्याकडून, की एवढं कठीण काम आहे हे. कारण प्लॅस्टरचा विषय, हो, प्लॅस्टरचा विषय वेगळा असतो. कारण त्याची लिमिटेशन सुकण्याची आपल्याला माहिती असतात, किंवा बरेच जे काम करणारे आहेत त्यांना पण त्याची जजमेंट आहे. पण इथे मला माहीत नाही, यांनी मुलं तयार केली असतील जे मला वाटतं हे फ्युचर असू शकतं, किंवा काही म्हणजे एखादा ऑप्शन म्हणू शकतो आपण, बेटर ऑप्शन असू शकतं. जसं काहींना ज्यांना माती परवडत नाही ते प्लॅस्टर घेतात, तसं एखादा ऑप्शन म्हणून आपण याला नक्कीच बघू शकतो. आणि मला असं वाटतं की अजून मूर्तिकारांनी हा असा प्रयत्न करावा, असं एक इच्छा आहे माझी. एकंदरीत आता आपण जेव्हा बघतो ना, आखणी करायला तू जेव्हा घेतोस किंवा जातोस, तेव्हा तुझं आणि बाप्पाचं तर कनेक्शन वेगळं बनतंच. आणि आता इतके लोक तुला ओळखतात, म्हणजे भारतात असो का भारताच्या बाहेर, प्रशांत सुवर्णाची एक वेगळी ओळख झालेली आहे. या क्षेत्रात आत्ताच्या मुलांना यायचं असेल तर कोणत्या वेनी ते यायचं, आणि ते कोणत्या, म्हणजे त्यांना ते काय संदेश देऊ शकतोस, की आखणी म्हणजे नेमकं काय? की म्हणजे ब्रश हातात घेतला की तसं होत नाही. आखणी म्हणजे नेमकं काय आत्ताच्या मुलांना माहित आहे का, असं तुला वाटतं? परत एकदा मी हे आधी पण बोललोय, की माझं काम जे आहे, आखणीकाराचं काम जे आहे आणि किंवा मूर्तिकाराचं काम आहे, आम्ही लोकांच्या श्रद्धेशी खूप जवळचा खेळ खेळत असतो. म्हणजे जर आमच्याकडून चूक झाली तर ते लोकांच्या श्रद्धेला त्याचं पडतो आणि मग लोक कदाचित आम्हाला बोलू शकतात. ती फ्रीडम लोकांकडे आहे. पण मी असं म्हणेन की जी यंग पिढी आहे, ज्यांना आता या क्षेत्रात यायची इच्छा आहे, त्यांनी ह्याला संपूर्णपणे स्वतःचं एक ब्रेड अँड बटर म्हणून बघू नये. ह्याला एक छंद म्हणून जोपासावं कारण ही गोष्ट तशी आहे की हे थोडं आपलं ट्रेडिशनशी, आपल्या परंपरेशी, आपल्या या गोष्टींशी जुडलेलं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल एक आदर असावा. पण जर तुम्ही म्हणत असाल की आणि मी माझं घर चालवेन, तर हे थोडंसं कठीण वाटतं. कारण हे जे काम करणारे मूर्तिकार आणि आमच्यासारखी लोक हे थोडी वेडी असतात. यांना घरात पण म्हणजे बोलतात ना की बाबा हे कर किंवा हे करू, हे मर्जीचे मालक जो हा विषय आहे ना,
त्यामुळे हा प्रॉब्लेम होऊ शकतो की कदाचित आपण याला संपूर्णपणे ब्रेड अँड बटर म्हणून बघू नये, पण कुठेतरी आपण एक आपलं व्यवसाय ठेवून त्यानंतर मग किंवा व्यवसाय किंवा एक जॉब ठेवून मग या गोष्टी सॅमिल्टेनियसली केलं तर कदाचित मला वाटतं की तुम्ही तुमची कसं असतं ना, कला म्हणून नुसतं ती पोट भरेल असं नेहमी होत नाही. तसंच त्या कलेला थोडीशी आर्थिक जी बाजू लागते किंवा जी मदत लागते ते तुमचं जॉब तुम्हाला देऊ शकते. उद्या मला वाटलं की मला हा अमुक ब्रश घ्यायचा आहे किंवा अमुक रंग घ्यायचे आहेत आणि त्याची किंमत एवढी आहे, पण त्याला जर मला ती माझ्या कलेला लागणारी गोष्ट आहे, पण ती जर आणायला माझ्याकडे आर्थिक सपोर्ट नसेल तर मग मी हे नेहमी कोणावर तरी अवलंबून राहणार. तर हे होऊ नये म्हणून मला असं वाटतं की याला कला म्हणून बघा, पण संपूर्णपणे त्यावर लगेच झोकून देऊ नका. आणि जर तुमची तयारी खरंच असेल की नाही, तुम्ही ठरवलंच आहे आयुष्यात की नाही आम्ही हे करणारच, याच्या पलीकडे मला काय दुसरं येत नाही, तर मग ती गोष्ट वेगळी आहे. तुला त्यात देव दिसत असेल, माझं काम मी समजेन की बरोबर झालंय. विचार मी बोललो ना की मी जर विचार ठेवला तर कदाचित काम नाही होणार माझं. तर मला तेच कठीण असतं की डोकं ब्लँक करून काम करावं लागतं. तेव्हाच ती काय म्हणतात की जी एकाग्रता लागते आपण म्हणतो ती तेव्हाच लागते जेव्हा तुम्ही डोक्यातनं सगळ्या गोष्टी काढून टाकता. काही असू दे, तुमचा फ्रेंड सर्कल, परिवार, आणि आज काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे, हे सगळं बाजूला ठेवायला लागतं आणि 2-2.5 तास जे काय तुमच्या विचार आहेत त्यांना सगळीकडे सगळं सोडून, इतर गोष्टी सोडून त्यांना पूर्णपणे इथे कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. तेव्हाच मला असं वाटतं की या गोष्टी होतात आणि ते गरजेचं पण आहे माझ्या मते. आता खेतवाडीचा एक राजा आपल्याकडे आहे. खेतवाडीचा राजा जो बराच मोठा असतो, 40 फूट वगैरे असतो त्याची उंची असते, आणि फार जुनं मंडळ आहे. तो एक आहे आपल्याकडे. त्यानंतर ग्रँट रोडचा महागणपती आहे आणि असे अनेक गणपती आहेत जे बाहेर काही जाणारे गणपती. सुरतचे काही काम आहेत माझी जी मी रन करणार आहे. सुरतला पण यावर्षी मी चाललो आहे गणपतीसाठी. आणि असे बरेच आहेत, म्हणजे नाही म्हणालो तरी आपण एक पूर्ण सीझनमध्ये 100 एक मूर्त्या होतात. आता सुरुवातच झाली आहे माझी फक्त. आता सीझन जसं जवळजवळ येईल तसं फार गणपती वाढतील आणि अजून अधिक कामं येतील गणपतीचे. आणि मला असं वाटतं की तो मला संधी देतो दरवेळेला की मला तो सामील करून घेतो त्याच्या या कामामध्ये. तर हेच मी म्हणेन की माझ्यासारख्या माणसाने तर ग्रेटफुलच असायला पाहिजे की आपल्याला ही संधी मिळते. जे लोक विचार करतात की आपण खालून एक कसं होत असेल ते मला वरती चढून करायला मिळतं आहे, तर मी स्वतःला एक भाग्यवानच समजेन असं मला वाटतं. आत्ताच्या जनरेशनला एवढंच सांगायचं आहे की मोबाईलमध्ये अडकू नका, हातात ब्रश उचला, कामं करा आणि फर्स्ट लुकच्या मागे लागू नका. आणि इतर गोष्टी आहेत प्रत्यक्ष अनुभवता येतात, ज्या गोष्टी जितक्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवताना सुंदर दिसतात. जसं पूर्वी जे आमच्याहून मोठे होते ते काम करत होते तेव्हा आम्ही त्यांना बघत होतो आणि त्यातनं आम्ही शिकत होतो. पण आजकाल लोक मोबाईलमध्ये जास्त असतात आणि रेकॉर्डिंगच्या मागे जास्त असतात. मला वाटतं ज्याला या फील्डमध्ये काहीतरी करायचं आहे किंवा हे शिकायचं आहे त्यांनी हे ऑब्झर्व करणं खूप गरजेचं आहे. कारण जितकं तुम्ही हे बघाल हे पूर्णपणे जजमेंटचा विषय आहे की एखादा कलाकार किंवा एखादा मूर्तिकार जरी तुम्हाला व्हायचं असेल तर त्या वेळेला तो मूर्तिकार काय करतो हे बघणं गरजेचं आहे. आणि स्वतःला इतर ठिकाणी इन्व्हेस्टेड न ठेवतो आपण जर बघायला लागलो, ऑब्झर्वेशन करायला लागलो, तर मला वाटतं हे तुमचं जे शिकण्याची जर्नी आहे ना या कलेबद्दलची ती खूप सोपी होऊन जाईल तुमच्या.